बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। त्याग मूर्ति तू शांत चित्त तू योग रूप संसारी दया प्रेम अन मानवतेचे प्रतीक तुझी ईश्वरी सिद्ध मूर्ति सिद्धार्थ गौतम सकलांचा स्वामी स्वाभातो भगवता नमो धम्मं नमामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो संघं नमामि। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अहिंसादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि। सुरामेरय मद्यपमादटाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। साधु 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 अरहं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविद्वनुत्तरो पुरीशधम्मसारथी सत्ता देवमनुस्सानं बुद्धो भगवाति। बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। स्वाभातो भगवता धम्मो सन्धिको अकामि। यही पश्चिको उपनायको पश्यतं वेदितो विद्युति। धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो। यदिदं चत्तारि पुरुषयोगानि अष्टपुरुषपुगलानि स भगवतो सावकसङ्घो। आहुनेयो आहुनेयो दक्षिणेयो अन्यनेकगणम् अनन्तरं पुण्यखेतं लोकसारम्। संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। वन्दामि चेत्यहं सब्बं सब्बठानेषु प्रतिष्ठितं। शारीरिकधातु महाभूरि बुद्धरूपं सकलं यस्य मूले निसिन्नो सप्पारि विजयं तपः पत्तो सद्वैतं सत्ता। इमाय धम्मानुधम्मपटिपतिया संघं तुझे आता इमाय पटिपतिया जाति जरा मरणं मा परिमोच्य स्वामी।
इमिना क्वेरकमेन मामे बालसमा सतं समागमो होन्तु यावनिर्वाणपति देवो वसन्तु कालेन सतसम्पत्तिः हितो भवतु लोको च राजा भवतु धन्यो इमाय बुद्धपूजाय पदाय शुद्धचेतस चिरन्तितटु सद्धम्मो लोको वन्तु सुखिनः इमाय धम्मपूजाय पदाय शुद्धचेतस चिरन्तितटु सद्धम्मो लोको वन्तु सुखिनः इमाय संघपूजाय पदाय शुद्धचेतस चिरन्तितटु सद्धम्मो लोको वन्तु सुखिनः धम्मं चरे सुचरितं नतं दुर्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परम् न तावता धम्मधरो यावता उपासते यो च विश्वानं धम्मं कारुण्यमस्तस्य सवे धम्मधरो होति यो धम्मं न वर्तते लक्ष्मी मे शरणं गृह्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम् लक्ष्मी मे शरणं गृह्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलम् लक्ष्मी मे शरणं गृह्यं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् कामं सुरतधम्मं सुखेमं विरतरज्यं सुजननीतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रवरत्नतुमि साधुवरदान आद्यकुलभूषण तुम्ही भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्य संगती शास्त्र शासनमती बुद्धी देता सज्जन उद्धारा भगवंत आमुचा करा संग काचा सहोदार संगरी शस्त्र धरिता करी आपला हरी उरी क्रांती रूपा मुक्तिपथ कोणता मनुस्मृती जाळिता जाळीला अगतिका मार्ग साचा राष्ट्रघटनाकृती शोभतिया भारती महामानवोरती सार्थक शरण बुद्धास्मी शरण धम्मास्मी शरण संघास्मी भीमराजा 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 शील संपन्नो भिक्खुनीच बहुश्रुता उपासकोच यो सद्धो याच सद्धो उपासिका एते खो संघं शोभन्ति एते हि संघं शोभनाति अर्थात जो भिक्खू शील संपन्न आहे भिक्खुणी बहुश्रुत आहेत उपासक उपासिका त्रिरत्नाप्रती श्रद्धावान आहेत हे चारही जण संघाची शोभा वाढवणारे आहेत म्हणून देव आणि मनुष्याची शास्ता तथागत सम्यक संबुद्ध यांना त्रिवार पंचांग प्रणाम करते. भारतीय घटनेचे शिल्पकार विद्येचे प्रकांड पंडित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार विश्वाला विनम्र अभिवादन. या ठिकाणी जमलेले उपासक उपासिका यांच्या प्रती सुद्धा मी मंगलाची कामना करते आणि मी माझ्या जे यांनी सांगितलं वर्षावासाचं महत्त्व काय त्या वर्षावासाबद्दल सांगत आहे. वर्षावास याचा अर्थ होतो वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे ज्या ठिकाणी आषाढी ते अश्विन पौर्णिमेपर्यंत
भिक्खू भिक्खुणी एकांत वास करतात, राहतात विहारामध्ये, त्याला वर्षावास म्हणतात. तर या वर्षावास आषाढीपासून सुरू होतोय. तर का बरं आषाढीपासून सुरू होतोय? आषाढी पौर्णिमेच्या दिवशी महामायेच्या गर्भाशयात बोधिसत्वानं प्रवेश केला. महामायेला 55 वर्ष मूलबाळ न झाल्यामुळे पहिले राजे लोक दारू प्यायचे, राण्या पण दारू प्यायच्या. पण महामायेनं त्या 7 दिवसाचा वप्रमंगल नावाचा जो कार्यक्रम होता, 7 दिवसाचा, त्या वप्रमंगल नावाच्या त्या वर्षावासात तिनं 7 दिवस दारू पिली नाही. 4 लक्ष मोहरा दान केल्या आणि शिलाचं पालन केलं. त्याच रात्री पलंगावर पहुडली असताना एक बोधिसत्व तिच्या स्वप्नात येतोय आणि तिच्या पलंगाच्या भोवताल 5 प्रदक्षिणा घालून तिथे गुडघे टेकून बसतो पांढरा हत्ती आणि तिला म्हणतो, हे माते, मला ह्या पृथ्वी तलावर जन्म घ्यायचा आहे, तेव्हा तू माझी आई होशील का? तर त्याचबरोबर ती खडबडून जागी झाली आणि सकाळपर्यंत विचार करत आहे. सकाळी उठल्यावर ते शुद्धोधन राजाला स्वप्न सांगते. शुद्धोधन राजाला सुद्धा त्या स्वप्नाचा उलगडा कळत नाही. म्हणून सकाळी 8 ब्राह्मणाला बोलावतोय, त्यांना भोजनदान देतो, दान दक्षिणा देतोय आणि या स्वप्नाचं स्वप्न सांगतोय. तर तेव्हा त्यापैकी 8 ब्राह्मणापैकी एक जण म्हणतो की हे राजा, तुला पुत्ररत्न नक्कीच प्राप्त होणार आहे, पण तो संसारी जीवनात रमला तर तो मोठा सम्राट असा राजा होईल. जर त्यानं गृहत्याग केला तर तो संन्यासी बनेल, म्हणजे सम्यक संबुद्ध बनेल. तेव्हा राणीनं आपल्या गर्भाशयामध्ये त्या बोधिसत्वाला 10 महिने दिव्यातल्या ज्योतीप्रमाणे त्याचं पालन केलं आणि 10 महिन्यानंतर ती आपल्या शुद्धोधन राजाला म्हणते की राजा, मला माझ्या माहेरी देवदह नगरीला जायचं. तेव्हा राजानं खूप मोठा लवाजमा तिच्यासोबत दिला. पण जाताना लुंबिनी वन लागलं. लुंबिनी वनात तिला चक्रा मारण्याची थोडीशी म्हणजे करण्याची तिला इच्छा झाली. पालखी तिथंच थांबून ते खाली उतरली आणि ती त्या शाल वृक्षाच्या जवळ गेली. तो बोधिवृक्ष नव्हता, शाल वृक्ष होता. शाल वृक्षाच्या फांदीला धरून जशी ती वर खाली होत होती हवेनं, फांदी वर जाऊन खाली आल्याबरोबर महामायेनं उभ्यानंच त्या बोधिसत्वाला जन्म दिला. तर ह्या आषाढी पौर्णिमेला महामायेच्या गर्भाशयात बोधिसत्वानं प्रवेश केला. दुसरा आहे, वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग करून बहुजन हिताय बहुजन सुखाच्या हितासाठी व सुखासाठी गृहत्याग केला. तिसरं कारण आहे, आषाढी पौर्णिमेला सारनाथ येते. पंचवर्गीय भिक्खूंना म्हणजे त्यांनी त्या 5 लोकांनी सिद्धार्थ गौतमाची 6 वर्ष सेवा केली. तर त्या 5ही लोकांना सारनाथ येते. कौंडिन्य, वक्फ, भद्य, महानाम आणि अश्वजित. तर याच दिवशी त्यांना म्हणजे दीक्षा दिली, म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन केलं. चौथं कारण आहे, या दिवशी भगवान बुद्धाच्या श्रावक संघाचा वर्षावास सुरू होतो. आणि 5वं कारण आहे, याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा सुद्धा म्हणतात. अशा तऱ्हेचे 5 असे हे आहेत या दिवसाचे. आणि आषाढी पौर्णिमेच्या वर्षावासाचे महत्त्व आहे. आणि तर या वर्षावासामध्ये उपासक उपासिकांनी आवर्जून ज्या ठिकाणी भिक्खूचा वर्षावास, भिक्खुणीचा वर्षावास असला तर धम्म श्रवणार्थ गेलं पाहिजे आणि ऐकलं पाहिजे. आणि तिथे गेल्यावर ऐकल्यानंतर जे जे भिक्खू लोक सांगतात, भिक्खुणी सांगतात, त्याचं चिंतन केलं पाहिजे. चिंतन करून आपण त्याचा काहीतरी त्याच्यानुसार पंचशिलेचं पालन, अष्टमीच्या दिवशी अष्टशिलेचं पालन केलं पाहिजे. तर असंच भगवंताच्या काळात त्या वर्षावासामध्ये अशी विशाखा पण जायची, राजा प्रसेनजित जायचा, राजा बिंबिसार जायचा. आणि खरोखरच त्यांच्या जीवनामध्ये काही परिवर्तन, बरंचसं काही परिवर्तन झालं. म्हणून उपासक उपासिकांनी सुद्धा गेलं पाहिजे.
तर असंच उदाहरण देऊ सांगता येते ना. असंच एक उदाहरण आहे. एक उपासिका, दोघं पती पत्नी होते. एक उपासिका रोज म्हणजे धम्म श्रवणार्थ जायची विहारात. भंतेजी चांगल्या तऱ्हेनं तिथं प्रवचन करायचे आणि घरी आल्यावर रोज म्हणायची, आपल्या पतीला म्हणायची, अहो तुम्ही विहारात चाला ना, खूप चांगलं प्रवचन करतात भंतेजी. तो म्हणायचा की अगं तूच जातं ना, मग मी कशाला, तू ऐकतं हेच लय झालं. असं करता करता 2 महिने वर्षावासाचे निघून गेले. 3ऱ्या महिन्यात त्याला न राहून एक दिवस तो विचार करते आणि पत्नी समोर जाते आणि हा मागून जातोय. तर तोपर्यंत विहार गच्च भरलेलं असते आणि मग याला जागाच सापडत नाही. मग तो इथं बसू का तिथं बसू, इथं भंतेजीचं प्रवचन चालू असते. आले का या, अरे म्हणते मी 2 महिन्यानं आलो विहारात आणि भंतेजी मलाच म्हणत आहे आले का या. हा बसायला इथे तिथं जागा पाहते तर जागा मिळत नाही, तर कुठेतरी असा थोडासा बसते. तर भंतेजीचं प्रवचन चालू असते, बसले का बसा, अरे मलाच म्हणून राहिले भंतेजी बसले का बसा. आणि नंतर त्याला जागा बरोबर बसायला मिळत नाही तर उठतोय. मग भंतेजी मला उठले का उठा, त्याला उद्देशून म्हणत नाही, भंतेजीचं प्रवचन असते ते, उठले का उठा. आणि मग उठतो, त्याला जागा मिळत नाही तर तो घरी जातो. तर भंतेजी म्हणतात जाता का जा. तर हे 4 शब्द घेऊन तो घरी गेला. 4च शब्द घरी घेऊन गेला आणि आपल्या खाटेवर झोपला. खाटेवर झोपला असताना 4 चोर त्याच्या घरी चोरी करायला आले होते. 4 चोर चोरी करायला आले होते. मोठा हे होता वाडा, चोरी करायला आले. तर याचं सुरू, आले का या. 4 वाजले होते म्हणजे पहाटचे. हा म्हणते आले का या. अरे म्हणते आपण दिसलो त्याले, इथं चोरी जमत नाही म्हणते. मग एक जुडूप होतं त्याच्या घराच्या तिथं. तर मग चला म्हणते आपण जुडपाच्या मागं जाऊन लपू. तिथं जराशे लपले, बसले का बसा, याचं बडबड सुरू, बसले का बसा. अरे आपल्याला दिसलो आता तो काही साधत नाही, चला आपण उठू म्हणते. तर हा त्या काट्यावरून उठले का उठा. आणि मग म्हणते जायला लागले. आता चोरी साधत नाही, दिवस निघत आला ना, जाता का जा. म्हणून तो ते चालले जाते 4 चोर. दिवस निघाल्यावर हा आंघोळ करतो हा माणूस आणि मस्त धोतर घालतो, शर्ट घालतो, टोपी घालतो आणि पोलीस स्टेशनकडे जातो. याला काहीच माहीत नसते चोर आले आपल्या घरी, काय होऊन राहिलं का नाही याला काहीच माहीत नसते. तर हा चालला असते पोलीस स्टेशन कडून रोडनं रस्त्याने आणि तिकडून ते 4 चोर दुसरं घर पाहिले म्हणजे येऊन राहिले होते. तर याचं बडबडणं रस्ता नाही चालू. आले का या, बसले का बसा, उठले का उठा, जाता तर जा, असं याचं बडबड चालूच होतं जोराजोराने. ते 4 चोर जवळ आले आणि त्याचे पाय धरले. 4 चोरानं, भाऊ आम्ही तुमच्या घरी आलो होतो पण आम्ही चोरी केली नाही, माफ करा आम्हाला. अरे बापरे, एवढा प्रभाव 4 शब्दानं. आज विहारात गेलो तर माझ्या घरची चोरी नाही झाली नाही, हे चोर मला शरण आले. केवढा प्रभाव आहे हा. खरोखर विहारात गेलं पाहिजे, ऐकलं पाहिजे भंतेजीचं, कोणातरी चांगल्या माणसाचं नाही. म्हणून त्याच्यात परिवर्तन झालं. कात्यायनी तशीच होती. तर ते रोज प्रवचन ऐकायला जायची. प्रवचन ऐकायला जाता जाता रोज जायची आणि एक आपल्या दाशीला घेऊन जायची. दाशीला खूप श्रीमंत होती. तिच्या घरी असे म्हणजे पैशा आदल्यानं सोन्याला हांडे भरून होते. तर तिला रोज जाताना पाहिलं 12 चोर तिच्या घरी गेले. किती? 12 चोर गेले आणि तिच्या घरचे सर्व याचं सोन्या नाण्याची पैशा आदल्याचे गाठोडे बांधले 12 जणांना. पण तितक्यात त्या विहारातले दिवे विझले. दिवा आसन चालू, पहिले लाईट थोडी होते, दिवा विझला. म्हणून ती काय म्हणते, जागबाई दाशीला म्हणते जा आपल्या घरून म्हणते दिव्यात तेल टाकून आण म्हणते. म्हणून ती दासी जाते तर दरवाजे उघडे, त्याने गठोडे बांधलेले असते 12 चोरानं आणि मग ते धावतच येते, कशाला आतमध्ये जाईल.
धावतच येते तिच्या कानात, सांग भाई आपल्या घरी 12 चोर घुसले आहे, त्यांनी चोरी केली आहे. काय म्हणते ते काय म्हणते त्याचा म्होरक्या तिथं होता. 12 जणांचा, 11 जणांनी चोरी केली, 12वा तिथं तिच्या जवळ बसलेला होता. कोणाजवळ? त्या कात्यायनी जवळ. जर हे उठली तर हिच्या अंगावर दगड टाकायचा, नाही तर सुरीनं ढोसूनीला मारून टाकायचा. चोरी साधली पाहिजे, हिचा जीवही गेला पाहिजे. पण कात्यायनीच्या कानात जाऊन सांगते ते दासी, आपल्या घरी 11 चोर आहे, त्यांनी चोरी केली आणि जात आहेत ते. तर ते कात्यायनी का म्हणते, जाऊ दे, नेऊ दे, तेवढं नेऊ दे, घरातलं सोनं नाणं पैसा आदला, पण खरं धन तर इथं आहे, विहारात आहे. खरं धन इथं आहे, नेऊ दे तेवढे. तो मोरक्या उठतोय आणि जातो. त्या 11 जणाला जिथं सोन असेल तिथं ठेवून द्या, जिथचे पैसे घेतले असेल तिथे, जिथची चांदी असेल तिथं टाकून द्या, चला विहारात. भत्तेजीचं प्रवचन संपलं आणि हे सर्व लोक उठले, उभे झाले. ते 12 चोर त्या कात्यायनी जवळ जाते आणि तिला वंदन करते. अरे काय झालं बाबा, काय झालं? काही नाही आई, आम्ही तुमच्या घरची रात्री चोरी केली होती, पण आम्हाला समजलं, आता मी म्हटलं का सर्व धन इथं मी घेऊन आली आहे. हे धम्माचं ज्ञान, हे सर्वात मोठं धन आहे. आमचं परिवर्तन झालं, आम्हाला उद्याची वर द्या. नाही म्हणे, तुमचं परिवर्तन होणार, आजपासून आम्ही कधीही चोरी करणार नाही, है ना. म्हणून असे काही खूप म्हणजे असं याच्यात गेल्यानं आपल्या मनावर परिणाम होते, आपल्याला चांगला मार्ग मिळतो. ऐकलं तर पंचशिलेचं पालन केलं, अष्टशिलेचं पालन केलं, नाही का. आपण फक्त पाणातिपाता वेरमणी शिक्षापदम समाधी आहे. आपण प्राणी हिंसा तर करत नाही, नाही का. प्राणी हिंसा करतो का? माणसं मारतो का? प्राणी रोज मारतो का? पण शब्द एखाद्याला असं बोललं, टोचून बोललं, कोणाचं मन दुखलं, हे सर्वात मोठं शस्त्र आहे. सर्वात मोठी प्राणी हिंसा आहे. शस्त्राचा घाव दवाखान्यात जाऊन बुजते, पण शब्दाचा घाव मरेपर्यंत बुजत नाही. जोपर्यंत तो आपल्याला बोलणारा व्यक्ती दिसला तोपर्यंत राग मनात येतो. यानं मला असं म्हणलं, मग येतं राग मनातला येतो वाचेत. यानं असं म्हणलं, हिनं असं म्हणलं, हिनं असं म्हणलं, आणि अनावर झाला म्हणजे मग सुरीने घेऊ का, चाकूने घेऊ का, दगडाने घेऊ का, विटीनं घेऊ. हे सर्वात मोठं पान, नाही का. दुसरं आहे अधीन्ना दान वेरमणी, मी चोरी करणार नाही. चोरी करतो का आपण? चोरी करत नाही. पण आता चाललं, विहारात चाललं, रस्त्याने एखाद्याच्या घरी आंब्याचं झाड लटपटून आहे, बाई ते घरात आहे, ते बाई 1-2 तोडले, नाही का, टाकले थैल्यात, चोरी आहे ते. न विचारता तोडणे, फुलं तोडणे, कोणाच्या घरचे विहारात नेणे, हे सुद्धा चोरीमध्ये म्हणतात, नाही का. नाही. आणि तिसरा आहे कामे सुमित्याचारा वेरमणी. सिद्धार्थ गौतमाच्या घरी काय कमी होतं? 1000 नागर त्याच्या शेतामध्ये चालत होते. त्यांनी का कोण्या गोष्टीची, खाण्याची, घेण्याची, झोपण्याची, मला एवढी मुंडा हात गादी पाहिजे, मला पलंग पाहिजे. 45 वर्ष करते ना धम्माचा प्रचार प्रसार, नाही बिहारमध्ये. कधी केली? इच्छा, कामेच्छा. परस्त्री गमन, पुरुष गमन तर दूरच राहिलं, पण खाण्याची, घेण्याची आहे ना. आईनं भाजी केली नाही, ते जराशी खारट टुरत, फेक तिकडं, मी नाही जेवत. अरे खाणं बाबा, एखादी दिवस झालं असं नाहीचं चुकलं, आईला थोडंसं म्हणाले तू का रे, माझं करून जेवलं नाही, आहे ना. म्हणजे असं होते. 4था शील आहे, मी शॉर्टकटमध्ये सांगून राहिली. 4था शील आहे मुसावादा वेरमणी, मी खोटे बोलणार नाही. आपल्याला एवढंच माहीत आहे, मी खोटे बोलणार नाही. पण दुसरं आहे, मी निंदा करणार नाही. खोटे बोलणार नाही, मी कोणाची निंदा करणार नाही, आहे का नाही. निंदा तर करतोच आपण, आहे का नाही. वर्षावासात तर आपण ग्रंथ वाचतच नाही. भगवान बुद्ध आणि त्याच्यातले 2-4 पानं वाचायचे, 2च पानं वाचा. विहारात जा, त्याचं चिंतन करा, नाही का. पण त्या नाही गोष्टी निघून माताजीनं असं सांगितलं का, भक्तीजीनं असं असं सांगितलं बा, असं असं त्याचं परिवर्तन झालं, थोडक्यातच आहे ना. याच्यामध्ये 4 शिरं मोडतात. मी खोटे बोलणार नाही, मी कोणाची निंदा करणार नाही, मी कठोर बोलणार नाही आणि व्यर्थ बडबड करणार नाही, अशी 4 शिलं मुसावादामध्ये मोडतात. टाईम जर पडला, आपली काही चूक नाही आणि कोणी आपल्याला मारायला आला तर माझं काय चुकलं, काय नाही बा, आणि मी तर खोटं बोलत नाही,
नाही का, असं म्हणून कदाचित तो खोटं बोलणारा आपल्याला खोटं बोलते म्हणा, त्याची अशी काडी जरी उघडली तर तो आपण सत्य बोललो ना, त्याची काडी हातातून गळून पडेल. निंदा करणार नाही. आपल्या निंदा चालते. बसल्या दोघी तिघी, निघाली उगी दोघी, या इथून निघाला तो तिथं दसला, ते तिथून पळाली, ते ह्याच गोष्टी निंदा चालूच आहे. कठोर बोलणार नाही. तिसरा आहे कठोर बोलणार आहे. मुसामादामध्ये 4 शिलं मोडतात. पण कठोरता कधी घ्यायला लागते, खूप ऊन तपत आहे, लहान लेकरू त्या उन्हीतच धाव घेत आहे, तिकडे त्याला बाबू ये रे, बाबू ये रे, बाबू ये रे, बाबू येत नाही तर मग धरला, हा 2 धपके दिले तर तिथं कठोरता घ्यायला कशासाठी? त्याच्या हितासाठी, त्याच्यासाठी म्हणजे त्या उन्हीत जाऊन त्याची तब्येत खराब होण्यापेक्षा त्याच्या हितासाठी, सुखासाठी तिथं कठोरता घ्यावं लागेल, नाही का. जसा कुंभार मातीचं मडकं बनवते, हातावर घेते आणि त्याला थापटते, त्याला आकार देते, मैत्रीचा हात खाली असते. म्हणून तिथं कठोरता घ्यावं लागते. मी व्यर्थ बडबड करणार नाही. आमच्या याच्यावर व्यर्थ बडबड करणारा एक येत असते, वकील शुभम वकील आहे तो. त्या वर्षी माझा ह्या 10 जुलैला वाढदिवस होता. ह्या जुलै महिन्यामध्ये सांगतो, मी कुठे सांगतो हे उदाहरण, 10 जुलैला वाढदिवस होता. उमेश सारे म्हणे, शुभम जारे म्हणे, वर म्हणे माताजीला बोलावून आण म्हणे. पाणीच असते ना जुलै महिन्यामध्ये, यावर्षी नाही आहे, काय झालं माहित नाही. शुभम बोलावून आण म्हणे. आला वरत, मला म्हणते माताजी तुम्हाला उमेश सहारे बोलावते. काय नाही म्हटलं, तुमच्या हातानं म्हणे एक वृक्षारोपण, तुमचा वाढदिवस आहे ना म्हणे. म्हणलं हो. पायात चप्पल घाला, नाहीतर म्हणे तुम्हाला सरळ डसन मरान म्हणे तुम्ही म्हणे. काय म्हणे मला ते शुभम वकील, तुम्ही पायात चप्पल घाला माताजी, ते वृक्षारोपण करायला जायला लागतं, नाही तर तुम्हाला सरळ डसान मरान म्हणे तिथं म्हणे. मला खूप आशीर्वाद दिला माझ्या वाढदिवसाला, ते खूप मंगल हो शुभम म्हणलं. तर असा आहे आमच्या तिथं बाया ऐकत नाही, कोणी ऐकत नाही. असं व्यर्थ बडबड करून का ज्या आपल्या शब्दातून काही कोणाला त्याचा हे होत असन तरच बोलायचं, नाही तर बोलू नये. 5वं शील आहे सुरा मेरे मज्ज बमाद ठाणावे. सुरा मेरे मज्ज, मी नशिली दारू पिणार नाही, गुटखा खाणार नाही, खर्रा खाणार नाही, तंबाखू खाणार नाही, नाही का. आपल्या जीवनाला ते अपायकारक आहे ना, त्याच्यातून रोग होतोय ना. पण म्हणते माणसाची दारू तासा 2 तासानं उतरते. माणूस किती दारू पिऊन असला तो आपल्या घरी जाते, आपली बायको समजते, लेकरं समजते, सर्व समजते, पण आमच्या बायाची नशा नाही उतरत नाही, 24 तास उतरत नाही. कोणती नशा आहे आमच्या बायाले सांगा? आमच्या बायाले सुंदरतेची नशा. मी किती सुंदर आहे ना, तरी पार्लर मध्ये जाऊन एवढे सुंदर तर बनवलं, पार्लर मधून जाऊन 500चं थोपाट रंगून येते आहे ना. इकडे भिक्खूले दान 50 रुपये देते, 100. मी माझी गोष्ट नाही सांगत, मी दानावर केली नाही आहे तिथं, मला बरोबर येते, बरोबर माझं सर्व बरं आहे. आता 4.5 लाख रुपये तिथं भीमटेकडीला दान केलं आहे ना. 2 लाख रुपये त्या संविधानाला दिले, 1.5 लाख रुपये ते काहीतरी प्रिंट दिसते म्हणते, आपले चित्र दिसते त्याच्यात 1.5 लाख, 1 लाख रुपये बाबासाहेबांच्या पुतळ्यात 2015ला दिले. 1 लाख रुपये माझ्या सर्व दानात जाते. म्हणून मला एवढी मोठी भीमटेकडी सारखी भेटणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही. कोणाची तिथं राहण्याची ताकद नाही, एकटी माणसासारखी जीवन जगतो नाही का. म्हणून बायाची नशा इतकी आहे. माझं घर किती सुंदर, माझं घर किती मोठं, माझा नवरा किती चांगला, माझी साडी किती चांगली, माझी माडी किती चांगली आहे ना, नशा आहे ना, ते 24 तास उतरत नाही. तसेच भगवंताच्या काळात बिंबिसार राजाची खेमा नावाची राणी होती. खेमा. बिंबिसार राजा दिवसातून 3 वेळ भगवंताच्या दर्शनाला जात होता. सकाळी जायचा, दुपारी जायचा आणि संध्याकाळी जायचा. त्याला असं वाटे का मीच नेहमी जातो, माझी बायको आली पाहिजे एखादी वेळ. म्हणून म्हणते खेमा चालतं का तू भगवंताच्या हाट, म्हणते मी येत नाही. त्या टकल्याच्या कोण दर्शनाला येईल, मी दिवसातून किती ड्रेस बदलवतो, किती साड्या बदलवतो, मी येत नाही. तिला सुंदरतेचा खूप गर्व होता. खेमाला माझ्यासारखी दुनियात कोणीच सुंदर नाही, सुंदरतेचा गर्व होता. म्हणजे गर्व म्हणजे राग म्हणजे आग म्हणजे तो अहंकार, हो सुंदरतेचा. एक दिवस मग बिंबिसार राजा विचार करते, अरे अशी नाही येत खेमा. म्हणून खेमाला म्हणजे खेमा गार्डन पाहायला जायची का उद्या? हो नक्कीच गार्डन पाहिली हो का म्हणते. मग सारख्याला
सांगते सारथी तू संध्याकाळी रज्जू खेमाले त्याच्यात बसव, जिकडून गार्डन आहे तिकडून नको नेऊ, जिकडून भगवंताचं प्रवचन असते तिकडून म्हणते खेमाले घेऊन जाते. ठीक आहे. आणि मग संध्याकाळच्या वेळेला भगवंताचं प्रवचन असते, तो रथ जुतते सारथी, त्याच्यात खेमा बसते आणि भगवंताचं प्रवचन असते तिकडून तो रथ नेते, भगवंताचं प्रवचन चालू असते. भगवंताला माहित होतं खेमाले गर्व आहे, म्हणून भगवंताने तिच्यापेक्षा सुंदर 16 वर्षाची तरुणी भगवंताले पंख्यानं अशी समोर बसून भगवंताले पंख्यानं अशी हवा घालत आहे. राणी खेमा रथातून पाहते, अरे बाप, जगात मीच काही सुंदर आहे म्हणते, पण माझ्यापेक्षा 16 वर्षाची सुंदर अशी तरुणी ते भगवंताले पंख्यानं हवा घालत आहे. सारथ्याला मध्ये रथ थांबवते. खेमा राणी उतरते आणि भगवंताजवळ जाते, 3 बार पंचांग प्रणाम करते आणि त्या 16 वर्षाच्या तरुणीकडे पाहते. ते पाहता भगवंतानं फक्त भगवंताला दिसत होती ती तरुणी आणि खेमाला दिसत होती, बाकीच्याला कोणाला दिसत नव्हती, कारण तिचं गर्भधारण करायचं होतं भगवंताला सुंदरतेचं. म्हणून ते 16 वर्षाची तरुणी पाहता एकसारखी पाहते. 20, 25, 40, 50, 60, 70, 80, 90 वर्षाची झाल्यावर तिच्या अंगाला सुरकुत्या पडते आहे ना. आपण जन्मलं तसंच राहतो का? बालपण तसंच राहते का? तरुणपण राहते का? म्हातारपण सुरकुत्या पडलेल्या दिसते तिले. खेमाले दात पडलेले दिसते, डोळे बाटीसारखे खोल गेलेले असते, काळे केस पांढरे झालेले असते. आताच्या बाईचे नाही, तुम्हाला तुमचे दिसून राहिले पांढरे, तुमची आई नाही तर पांढरे होत दिसतच नाही. त्या म्हाताऱ्या किती होईल ना, तर काय लावून तिनं काय खाते तर माहित नाही. आजकालच्या बायाचे काळेच केस राहते. म्हणून ते पाहत राहते, सर्व परिवर्तन होत राहते या जीवनामध्ये. तेव्हा तिला तिच्या जीवनाचं महत्व कळते. अरे मी तरुण आहे, मी सुंदर आहे, पण एक दिवस हे सर्व बदलणार आहे. ते जाणीव होते. ते 90 वर्षाची झाल्यावर ते तरुणी ते 90 वर्षाची होते, अशी पडते, तिथं मी सुद्धा अशीच होणार आहे, नाही का. म्हणून असं हे 5 शिलाचं आपल्याला थोडं जाणीव झाली, त्याचं चिंतन केलं. कारण श्रुतमय प्रज्ञा, ऐकून प्रज्ञा, वाचून प्रज्ञा, चिंतनमय प्रज्ञा, नाही का, मग भावनामय प्रज्ञा. अरे हो, खरी गोष्ट आहे. भगवंताच्या काळात असं होऊन गेलं. खरं आपण वाचतच नाही, आपल्याला माहीतच नाही. तर मग आता आपण नुसतं परित्राण म्हटलं का, परित्राण म्हणजे 10-12 गाथा घेतल्या ते दाम सुटे किरण ते मला होत नाही. ते उपास बंधा विभत्ते द्वार तेन मया कथन संबंध विचारा कोणते 3 द्वार, 1, 2, 3 असे द्वार सांगते. द्वार पण कोणते द्वार आहे, आपण कोणत्या 3 द्वारानं काही हे घडलं माझ्याच्यानं अपराध आहे का नाही सांगू शकता तुम्ही. नेहमी राहता माझ्या. म्हणून काया म्हणजे शरीर, वाचा म्हणजे बोलणे आणि मन. कोणी जर आपल्याला बोललं तर राग कुठे उत्पन्न होते? मनात. मग मनातला कुठे येते? जेव्हा ते व्यक्ती दिसली आपल्या थोडा दर, येणं मला असं म्हणलं, यानं मला असं म्हणलं, यानं मला, मग येते याच्यावर. या 3 द्वारानं काही कळत न कळत होते ना. आपण एखादा माणूस कोणाच्या अंगात जाऊन पडतो का? कळत न कळत गुन्हा घडते. तर या 3 द्वारानं माझ्याकडून काही कळत न कळत गुन्हा घडला असत तर भगवंत माफ करते. त्याच्यानंतर ओकास अहम बनते, तिसरं न सह पंचशील धम्मयाचा मी अनुग्रहं कत्वाशीलम देते. पण ते अवकाश दे भगवंत नाहीत ना. मग आम्ही गोष्ट म्हणा ना, आम्हाला जेवढं समजलं तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो आम्ही. थोडंसं नाही लय मोठं पण नाही का. तर आमच्याजवळ आता पंचशिलेचं दुकान आहे, अष्टशिलेचं आहे, दशशिलेचं आहे, 10 शिलं काय आहे, खूप मोठं दुकान आहे. अष्टांगिक मार्ग खूप मोठं दुकान आहे. पण नेमकं तुम्ही काय मागता? पंचशील. मग पंचशील आम्ही देऊ तेव्हा तुम्हाला घ्यावं लागते नाही का. आम्ही म्हणून तेव्हा तुम्हाला घ्या. आज आपण सामूहिक घेतलं पण त्याचा अर्थच आहे आम्ही दिलं तेव्हा तुम्हाला घेणं आहे. आम्ही द्यायचंच राहिलं, तुम्ही सुरू, आम्ही तिथं असून आम्हाला क्षमायाचना केली आणि तुम्ही सुरू केली तर त्याच्यात झाला अधीनना दान. चोरी केली, घेतली तिची पुडी उचलून, साखरीची भरणी उचलून घेतली, ते चोरी झाली. म्हणून असं करायचं नाही का. तर असं माहीत पाहिजे पंचशिलाचे नियम आहे, अष्टशिलेचे नियम आहे नाही का. अष्टशिलेचं उपोषण काल अमावस्या होती. आमच्या विहारामध्ये दर अमावस्याला पौर्णिमेला कमीत कमी 50-100 तरी बाया माणसं राहतात. हे म्हणजे 6 ते 8, 8:30 पर्यंत आम्ही हे घेतो म्हणजे महापरित्राण पाठ
आता आषाढी पौर्णिमेला या हजारोच्या संख्येनं रात्रभर तिथे हे राहील परित्राण पाठ 28 तारखेला, कारण आषाढी पौर्णिमा दुसऱ्या दिवशी आहे. मी मेन पौर्णिमेला घेत असतो रात्रभराचा परित्राण पाठ. तर घ्यायला पाहिजे. चैत्र पौर्णिमा आपली पहिली पौर्णिमा लागते आपली मराठी महिन्याची. आता हे इंग्रजी महिने ब्रिटिशच्या आपल्या इथे सुरू केले नाही का. तर चैत्र पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा आणि आषाढ पौर्णिमा या तरी पौर्णिमेला आपण रात्रभर परित्राण पाठ घेतला पाहिजे. आता तिथं कोणी मला भंतीजी नाही सोबत, हे भंतीजी तर वर्षा वाजताला यवतमाळला चालली सारी बुद्ध भंतीजी, तरी पण बसण्याची ताकद तिथे. धम्म एकदा परित्राण पाठ केला रात्रभराचा का 12 महिन्याची येणार तिथे मला खूप ताकद येते. हो ना, म्हणून मला करायलाच पाहिजे. मी करत राहते, सोबत आहेत या. तर अशा तऱ्हेने चालते. आणि उपासक उपासिकांनी आलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन केलं पाहिजे. मी 100 दिवस राहिली. वर्षावास होता माझा तिथं, वर्षावास होता 2015मध्ये. तर तिथं असे लोक डोक्यावर एवढाले टोपले घेऊन त्याचे चम्मच घेऊन तिथं काय भात न भाजीच खातात, भात न भाजी. तर मग असे टोपले घेऊन माझं आज दान कोणाला होणार, कोणाला झालं पाहिजे, भिक्षूला झालं पाहिजे. तिकडे भिक्षू 6:30 वाजता चारिका करतात तिकडले भिक्षू. तर आम्ही पण शनिवार रविवारी तिकडे चारिका करत होतो श्रीलंका थायलंडमध्ये. तर आता थायलंडचे भिक्खू आहेत ना, इथे भिक्खुनी आहेत ना, इथं भिवापूरमध्ये 7-8 जणी आहेत. त्याच्यानंतर नचगीतवाद इथं 7वशील आहे. विसुपदर्शनमाला गंधविलेपन धारक मंडन विभूषण ठाणा नाही का. नचगीतवाद इथं मी नाच गाणं पहिले होते भगवंताच्या काळात, नाच गाणे तमाशे नाही का. विसुपदर्शनमाला गंधविलेपन, त्या दिवशी मी कोणतेही सोन्या चांदीचे दागिने घालणार नाही. तर तुमचं उपस्थित झालं. नशिले वस्तू चांगल्या साबणीनं अत्तर ते अंगावर घेणार नाही, जेणेकरून लोक आकर्षित झाले पाहिजे. बापरे किती मस्त वास येते या बाईच्या अंगाचा नाही का, सुगंधित द्रव्य लावल्यानं. म्हणून ते पालन केलं पाहिजे. आणि उच्चासैना महासैना, आता उच्चासैना त्या भगवंताच्या काळामध्ये वाघाची कातडी होती, हरणाची कातडी होती, ते उच्चासैना होते. कुठे होत्या खुर्च्या, कुठे होती टेबले, कुठे होते हे एवढा गादी गलीचे होते का भगवंताच्या काळात, त्या जंगलात होते का बुद्ध घ्यायच्या, कसे काढले असेल त्यांनी नाही. पण खरोखरच ते होणार होते, म्हणजे होणार होते बुद्ध, बनणार म्हणजे बनणार तर झालेच ना ते बुद्ध. तसंच अंगुलीमालाचा विषय म्हणजे असा आहे की तो जन्मला पहिले प्रत्येकाच्या घरी तलवारी राहायच्या, म्याणामध्ये राहायच्या. क्षत्रिय लोक होते तर तलवारी म्यानात राहायच्या. पण हा जो जेव्हा जन्मते त्याचं नाव जन्मताच अंगुलीमाला, त्यानं कोणाचे बोटं घेतले नाही अंगुलीमाला नाही का. तर ते चमकली त्याच्या घरची तलवार, म्हणून सकाळी दिवस निघाल्यावर पण जिकडे तिकडे हाहाकार, ज्याच्या घरी तलवारी होत्या चमचम चमचम चमकल्या. तो म्हणे माझ्या घरची चमकली, तो म्हणे माझ्या घरची, तो म्हणे खूप असा कल्लाय कल्ला. म्हणून माझ्या पोराच्या भविष्यामध्ये काय आहे जीवनामध्ये, म्हणून तो ज्योतिषाकडे विचारायला गेला. ज्योतिषाला दान दक्षिणा दिली आणि असं असं झालं म्हणे आमच्या राज्यात. तर त्या ज्योतिषानं सांगितलं का राजा तुझा मुलगा पुढे चालून 1000 लोकांचे मर्डर करणार आहे. मग काय केलं त्यानं, घरी आला, 4 मारेकरी बोलावले, त्या पोराला त्याच्या हातात दिलं आणि जा याचा ह्या जंगलात मी मर्डर करा. कारण प्रसेनजीत राजा तिथं जातोय राजा, तसं करून 5 वर्षाचा वाढवले आणि मग माझ्याकडे सोपं. मग त्याचं नाव काय ठेवलं माहीत असणं जरुरी आहे. त्याचं नाव काय ठेवलं होतं, त्याचं नाव ठेवलं अहिंसक. म्हणजे नाही हिंसक, म्हणजे हिंसा केली नाही पाहिजे. पण होणारे हे कधी न चुके कल्पांती. होणार म्हणजे होणार, 1000 मर्डर करणार म्हणजे करणार, हे भविष्यवाणी होती. मग 5 वर्षाचा वाढवला आणि प्रसिद्धित राजाकडे त्याने नेऊन दिला. गार्गी, त्याच्या बाबाचं नाव होतं गार्गी, मायचं नाव होतं मंत्रायणी. आपल्या पुस्तकात आहे भगवान बुद्धांनी त्याच्या धर्मामध्ये. आणि मग ते प्रसेनजीत राजाकडे नेऊन दिला. प्रसेनजीत राजानं तक्षशिला विद्यापीठामध्ये नालंदा येते तिथं नेऊन त्याचं नाव दाखल केलं. तिथं सर्व मुलं क्षत्रियाचे होते, धनुष्यबाण कुऱ्हाड तलवार घेऊन ते जंगलात जाऊन शिकार करायचे. आणि ह्या अहिंसकाला गुरु होते 70 वर्षाचे, गुरुमाता होती 20 वर्षाची. तर गुरुनं याला काय सांगितलं, त्या अहिंसकाला, अहिंसका तो असा बसत जा आणि आणापान करत जा. येणारा श्वास येत आहे, जाणारा जात आहे, येणारा येत आहे,
आणापान करत जातो. तर लहानसा 5 वर्षाचा अहिंसक किती बसेल? 5-10 मिनिट उठायचा. मग गुरुमाता म्हणायची, बाळा अहिंसका ये, तुझी आंघोळ करून देतो. लहानसा अहिंसक, सुंदर दिसाले. बाळा अहिंसका ये, तुला मी जेवण भरवतो. इथे गुरुमाता जेवण भरवायची. असं करता करता तो अहिंसक 9-10 वर्षाचा झाला. 9-10 वर्षाचा झाल्यावर त्या क्षत्रियांच्या मुलाची एक टोळ, 10-15 मुलांची टोळ गुरुजीकडे जाते. गुरुजी, अहिंसक ना गुरुमातेसंग व्यभिचार करतोय आणि गुलगुलू गोष्टी सांगत राहतो. म्हणजे चुगली सांगाले, त्याला काढून दिलं पाहिजे म्हणून गुलगुलू गोष्टी सांगतो. तर गुरुजी म्हणते, नाही रे, त्याचं तसं नाही म्हणते. त्याचं गुरु मायलेकराचं प्रेम आहे, अहिंसकाचं आणि त्या गुरुमातेचं. झालं. अजून तसं करता करता 5 वर्ष निघून गेले. अहिंसक 20 वर्षाचा झाला. अहिंसक 20 वर्षाचा झाला. तेव्हा पण पुन्हा अजून 10-15 मुलांची टोळ गेली गुरुजीकडे. गुरुजी, हे मुलं ना तुम्हाला मारून टाकणार आहे, मातेला बायको करणार आहे. अहिंसक, नाही रे, त्यांचं मायलेकराचं प्रेम आहे. गुरुने 2 वेळी गोष्ट म्हणजे फेटाळून लावली. पण तिसऱ्यांदा अहिंसकाला इतका ताप आला, 20 वर्षाच्या अहिंसकाले. मायले लेकरू 20 वर्षाचा राव, 25 वर्षाचा राव, किती वर्षाचा राव, लहानच असते. आणि संन्यासी लेकरं नुसतं लंगोटी लावून राहायचं अहिंसक. म्हणून त्याला गुरुमातेनं म्हटलं, बाळा अहिंसका, गंज घेतला, पाण्याचं भांडं घेतलं, थंड्या पाण्याचं, सुती कापड घेतलं आणि त्याला असं झोपवलं आणि त्याचं अंग पुसून राहिली गुरुमाता. गुरुजीनं पाहिलं, अरे हो, तेव्हा त्याच्या मनात आलं द्वेष भावना गुरुच्या. अरे हो, मुलं सांगते ते खरी गोष्ट आहे. म्हणून अहिंसका, चले उठ, ये इकडे ये. अहिंसक जातो, गुरुला वंदन करतो आणि म्हणतो का हे असले नखरे, असले चाळे तू तुझ्या घरी जाऊन कर. गुरुजी, मी 5 वर्षाचा होतो, आता 20 वर्षाचा झालो. आडदांड दिसत होता अहिंसक. मी 20 वर्षाचा झालो, मी घरी जातो आणि तुम्ही मला 5 वर्षापासून ह्या 20 वर्षापर्यंत 15 वर्ष जे मला शिकवलं, अध्ययन अभ्यास, मी त्याचा मोबदला तुम्हाला आणून देतो. गुरुजीमध्ये नाही, तसलं मला काहीच नाही पाहिजे. सोन्या चांदीचं, हिऱ्या माणिक मोत्याचं काय नाही, फक्त मला 1000 लोकांची मदत करून आहे का नाही. हातपाय जोडतो, पण गुरुजी ऐकत नाही. त्याला धनुष्यबाण घ्यावं लागलं, तलवार घ्यावं लागली. जालिनी नावाचं वन आहे, त्या वनात जाऊन किर्र दाट झाडीत बसला आणि पायवाट मोठी होती. लोकांना कामाला जाणारे येणारे लोक जात येत होते. अहिंसक खाली उतराचा, कच 10-20 लोकांचे खूण करून ढिग रचून ठेवायचे. रात्रीचे वाघ, कोल्हे, लांडगे, कुत्रे ओढत नाही ते त्याचं पक्ष म्हणून ओढत न्यायचे. तर त्याचं 1000 लोकांचं गणित नव्हतं लागत ना. म्हणून मग तो लोक एक त्यानं मनात विचार केला, एक माणूस मारला का एकच बोट कापायचा, एक बाई मारली का एकच बोट कापायचा, एक पोरगा मारला का एकच बोट कापायचा. आणि गळ्यात असे 909 लोकांना मारून त्यानं मर्डर करून 999 लोकांची माळ गळ्यात घातली. 1000 किती कमी राहिले? एकच कमी राहिला. मग प्रसेनजित राजा, त्याला माहित नाही का हाच अंगुलीमाल आहे म्हणून. जो मी हा लहानाचा मोठा केला, त्याला इतकं शिकवलं, हाच अंगुलीमाल आहे म्हणून त्याला माहित नाही. म्हणून त्यानं दंडी पिटायला लावली का जो कोणी जिंदा या मुर्दा. जर मला त्या अंगुलीमालाला माझ्याकडे असा कसा हा दरोडेखोर, कोणाच्या बाईले लुटत नाही, दागिने लुटत नाही, कोणाचं घर फोडत नाही, एक माणूस मारला का एकच अंगुली घेते, एक बाई मारली का एकच अंगुली घेते, असा कोणता हा दरोडेखोर आहे. म्हणून त्यानं दंडी पिटायला लावली नोकराकरी, जो कोणी जिंदा या मुर्दा. जर त्याला माझ्याकडे आणून त्याला मी अर्धराष्ट्र, कोणाचा जीव वर आला होता, 10-20 लोक असले, 50 लोक चाकच मारून टाकले तो. म्हणून ती दंडी त्याच्या आईनं ऐकली, मंत्राईने. त्याचे बाबा मरण पावले होते गारगी. अरे म्हणे, माझा तर पोरगानं सांगितलं होतं भविष्य ज्योतिष्यानं, चल मी जाऊन पाहतो त्या जंगलामध्ये जाऊन पाहतो. तेव्हा भगवान बुद्ध म्हणते, आज त्याच्या आईला पण मारणार आहे. सांगताना अंगाचे शहारे उठते, सांगताना 2,500 वर्षाच्या काळाची गोष्ट सांगताना ते आई दाखव म्हणते. ते भगवान बुद्धाला समजते की आज तो आपल्या आईचा मर्डर करणार आहे. म्हणून महामंगल सूत्रामध्ये सांगता, माता पितृ पठाण बुद्धदान असं संग हो आणि आकुलाचे तो म्हणता एकदम आज आपल्या आईला मारणार आहे. म्हणून भगवान बुद्ध त्या जालिनी नावाच्या वनात जातात शांत गतीनं.
सकाळी मेंढपाळ ढोरकी बकरे चारणाऱ्या तिथं हजर होते. आता त्यांनी पाहिलंच ना भगवान बुद्ध आहे की कोण आहे म्हणून माहित नव्हतं त्यांना. तरी पण ते सर्व भोवताल झाले. महाराज जाऊ नका तिकडे, अंगुलीमाल आहे. पण बुद्ध होते ना ते. भगवान बुद्ध शांत गतीनं गेले त्या जालिनी वनात. हा मस्त फरशा घासून राहिला होता दगडावर. खस्स 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 आता येणारा शेवटचा मारेकरी आहे. मी 1000 लोकांच्या अंगुलीची माळ माझ्या गुरुला देणार आहे. दान दे. खस्स 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 घासून राहिला. भगवान बुद्ध शांत गतीने त्या जालिनी वनामध्ये गेले. पाहते अंगुलीमाल, अरे बापरे, एवढा माणूस 9 फूट उंची. भगवान बुद्धाची काय साधारण होते का? 9 फूट उंची. अरे बा, कोण माणूस आहे? पहिल्यांदाच पाहाला मी. आता काय म्हणू आले? तरी म्हणते, अरे श्रमणा थांब. जोरानं ओरडते अंगुलीमाल. भगवान बुद्ध म्हणतात, अरे अंगुलीमाल, मी पाप कर्मापासून थांबलेला आहो, तू सांगशील का? अरे हा माणूस चालत आहे, मी तर इथं फरशा घासत आहो ना थांबलेला आहो म्हणते. भगवान बुद्ध म्हणते, ये मी तुझ्या हातानं मरालाच दाल. हा जाते अंगुलीमाल असा फरशा टाकणार. भगवान बुद्ध म्हणते, मराच्या अगोदर 2 कामं कर. मी इथं सुख आहे, कुठं पडून जाणार नाही. सांगा पटकन काही झाली. जा, हे समोरचं झाड आहे, त्याची 3 पानं तोडून आण. 999 खून करणारा धावत गेला, 3 पानं तोडले. अरे दुसरं काम आहे, ते तोडले तिथंच लावून दे. आहे ना, तोडणं सोपं आहे, जोडणं अवघड आहे. तेव्हा त्यानं आपली 999 अंगुलीची माळ तळ्यात फेकून दिली, तलवार फेकून दिली, धनुष्य बाण फेकून दिला आणि भगवान बुद्धाला शरण गेला जालिनी वनात. आणि भगवान बुद्ध तर म्हणते, माझं चुकलं झालं. तेव्हा भगवान बुद्धानं त्याची दाढी मिशीचे केस काढले, डोक्याचे केस काढून दिले, अंगावर चिवर दिलं आणि असंख्य अफाट अशी जनता त्या जालिनी वनाच्या बाहेर. आता बुद्ध मेले. इतका वेळ झाला ना, बुद्ध नक्कीच मेले. अंगुलीमालानं बुद्धात मारलं. पण असंख्य असा जनसमुदाय त्या जालिनी वनाच्या बाहेर उभा होता. भगवान बुद्ध त्याच्या मागं मागं अंगुलीमाल. भगवान बुद्ध प्रसेनजित राजाला म्हणते, भगवान बुद्ध, राजा का बरं एवढी मोठी संख्या घेऊन इथे उभं आहेस? भगवान तुम्ही जंगलात गेले था, तुम्ही आज मरूनच येणार, मरणार तुम्ही, म्हणून आम्ही हाच विचार करत आहोत. म्हणून एवढी असंख्य अफाट अशी लोकसंख्या इथे जमलेली आहे. तुम्हाला दिसला नाही काय अंगुलीमाल? म्हणजे मला दिसला असेल तर तुम्ही काय करा? दिसला असेल तर तुम्हाला दिसला तर काय करा? तर नाही, त्याला घर नसेल तर घर देऊ. प्रसेनजित राजा म्हणते, त्याला कपडे नसेल तर कपडे देऊ, त्याला अन्न नसेल तर अन्न देऊ खायला. मग हा काय अंगुलीमाल? अरे बापरे, सगळ्याच्या अंगाचे काटे, केस ताट झालं. एवढा हा हिंस्त्र प्राणी आज भगवान बुद्धानं बिना लाठीनं, बिना शस्त्रानं त्याला हे बनवलं नाही का? म्हणून भगवान बुद्धानं थोडं शाणच सांगत होते, लय सांगत नव्हते तसं. पण त्याचा विचार केला पाहिजे, प्रत्येक गोष्टीचा विचार केला पाहिजे, प्रत्येक गोष्टीचंही करता आलं पाहिजे नाही का? ऐकलं पाहिजे, ग्रंथ वाचला पाहिजे. प्रत्येकाच्या घरी आता आहे ना भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ आहे नाही का? वाचन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, आगाऊ गोष्टीत पडण्यापेक्षा नाही का? आणि हे तुमचे कामं आहेत, हे मोठे मोठे कामं करा तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या तऱ्हेने यशस्वी व्हा. हीच तुमच्यासाठी मी मंगलाची कामना करतो. काही चुकलं असं सार्थक होऊ शकते. मी असा संकल्प करते की ह्या चॅनलच्या माध्यमातून मी प्रत्येकाच्यापर्यंत संदेश हा सांगते की तथागत TV चॅनलला तुम्ही तुमच्या मनापासून श्रद्धेनं काही नाही काहीतरी दानधर्म करा आणि ह्या चॅनलला त्यांची प्रगती होऊ द्या आणि पुढे न्या. हीच मी सर्व उपासक उपासिकासाठी मी मंगलाची कामना करते. बुद्धं शरणं